एक मिनिट काय? नमस्कार सत्यना. अगं तू अशीच उभी राहा, मला तुझी दृष्ट काढायची. नाही काही गरज नाही. अरे नाही बरं ठीक आहे, बस सावकाश. हो. कशी आहेस? मी बरी आहे माई. तुम्ही कशा आहात? कधी एकदा तुला बघीन असं झालं होतं मला. मी ऐकलं तुम्ही खाणं पिणं सोडलं होतं. नाही तसं काही नाही. मी पण किती समजवलं त्यांना, पण ऐकतच नव्हत्या माझं. फक्त देवासमोर हात जोडून उभ्या होत्या. नाही, तुम्हाला माहिती आहे ना, तुम्हाला औषधं घ्यावी लागतात. नाही घेतली तर त्रास होतो. अगं आता तुझं हे असं झाल्यावर आमची सगळ्यांची काय अवस्था झाली होती. आणि तू तिकडे हॉस्पिटलमध्ये अत्यवस्थ असताना कसं जेवण जाईल आम्हाला? आई कशाला बोलतेस आता? मनवाला काही झालंय का? धडधाकट आली ना ती. मनवा आता काही त्रास नाहीये ना? माई होत असेल तरी सांगणार आहेत का त्या? म्हणजे बरं जरी वाटत नसेल तरी कामं करायला सुरुवात करतील घरची ती. बघा तुम्ही. नाही नाही मनवा, तू आराम करायचा. मी तुला काही काम करू देणार नाही. रंजू आणि मी दिवाळीची सगळी कामं करू. हो हो करू ना, करू. माही पण मनवा, माई सांगते म्हणून तरी ऐका प्लीज. मनवा, तुला काही लागलं ना तर आवाज दे, कळलं? हो माई. मनवा, आता दुखत नाहीये ना लागले तिथे? थोडं दुखतंय. काही जखमा भरायला वेळ लागेल. माई, मला वाटलंच नव्हतं मी पुन्हा आपलं घर बघू शकेन. मनवा काय बोलताय तुम्ही? हे बघ, आता हे असलं काही बोलायचं नाही. हा विषय एकदम बंद. सॉरी, पुन्हा नाही बोलणार. ठीक आहे, आता आराम कर आणि लवकर बरी हो. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. मनवा चला बरं आराम करा जरा. मी काहीतरी खायला करते तुमच्यासाठी. वेलकम. थँक्यू. हळू बसा. हो. एक मिनिट. हळू. पाणी थांबा. नाही ठीक आहे, मी घेते ना. आण तुम्ही. थँक्यू. अरे काय चाललंय तुमचं? काय तुम्ही पूर्ण बरं वाटेपर्यंत काहीच करायचं नाही. ग्लास पण नाही ठेवायचा? नाही ठेवायचं. राजवीर, मला सवय नाही आहे सगळ्याची. मग सवय करून घ्या, कारण तुम्हाला बरं वाटेपर्यंत तुमचा नवरा तुमच्या बाजूलाच असणार. मग चला थोडा वेळ झोपून घ्या, 1-2 तास बरं वाटेल. नाही, मला कंटाळा आला आता झोपून. म्हणून तुमचा आराम होईल म्हणून म्हणतोय. हो पण मी खूप झोपले, थोड्या वेळाने झोपले, आता नाही येणार. टेकून बसा, पाठीला बरं वाटेल. हो. काय हसायला काय झालं? तुम्ही किती काळजी करताय माझी? मी काय लहान मुलगी आहे का? तुम्ही काही म्हणा, पण तुम्हाला बरं वाटेपर्यंत मी तुमच्या जवळ असतो. काय झालं, तुम्हाला आवडलं ना? असं कुठे म्हणाले मी? पण आवडलं असंही नाही म्हणाला ना. मस्करी करताय तुम्ही माझी? हो. राजवीर,
तुम्ही गेले 2-3 दिवस जे करताय ना ते खरंच खूप आवडतंय मला. हं? असं वाटतंय आयुष्यभर हे असंच राहावं. खरंच छान वाटतंय. किती छान वाटतंय. खूप छान वाटतंय. हा म्हणजे असं शब्दात सांगता येणार नाही इतकं छान वाटतंय. खूप समाधानी वाटतंय राजू. तुमच्या बरोबर आयुष्यभर असं आनंदी राहायचंय मला. हे असंच राहावं असं वाटत असेल तर माझी अट आहे. झालं परत तुमचं सुरू, परत अटी. ऐका ना. माझी अट एवढीच आहे की तुम्हाला पूर्ण बरं वाटेपर्यंत तुम्ही इथून हलायचं पण नाही. आराम करायचा आणि तुम्हाला काही हवं असेल तर मला सांगायचं. चालेल? चालेल. नक्की चालेल? हो नक्की चालेल. रंजू, काय एवढी चिडचिड करतेस? तू ऐकून घे. गप्प बसाव, माझ्या जवळ येऊ नका. अरे माझ्यावर का चिडतेस? मी काय केलंय? बरं झालं स्वतःच्या तोंडाने कबूल केलं ते. तुम्ही काही केलं नाही म्हणून तर झालंय हे सगळं. रंजू जरा ऐकशील का माझं? गप्प बसा, मला बोलायचं नाही तुमच्याशी. रंजू बस झाली चिडचिड. नाही डोक्याला ताप देऊ नकोस. मी सरळ बोलतोय, सरळ बोल. मी उगाच काही वाकड्यात बोललो ना मग वाईट वाटेल. वाईटच वाटतंय मला, म्हणून तर झालंय सगळं. अजून किती दिवस त्या मनवाचे गुणगान मी ऐकून घ्यायचे? किती दिवस? रंजू काय छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतेस तू? छोटीशी गोष्ट तुमच्यासाठी असेल ही छोटीशी गोष्ट, पण माझ्यासाठी नाहीये. मी मोठी आहे तिच्यापेक्षा. तिच्या आधी आली आहे घरामध्ये. मला काही मान सन्मान आहे की नाही? पण का ठेवायच्या अपेक्षा ह्या? का नाही ठेवायच्या अपेक्षा? मला नाही का वाटणार की या घरामध्ये मला चांगली वागणूक मिळावी म्हणून? नाही वाटणार का? रंजू तू असं बोलतेस ना जसं काही छळच होतो या घरात तुझा. छळच आहे, दुसरं काय? सगळी कामं मी करायची आणि कौतुक हिचं होणार. आत्ता आली नाही लग्न करून, आधी कोण करायचं? सगळं मीच करायचं ना. तू माईचं बोलणं काय मनावर घेतेस एवढा? हो माणूस आहे हो मी पण शेवटी. तुला ना कधी कसला झटका येईल तेच समजत नाही. गप्प बसा ना मग, बोलू नका माझ्याशी. जा तिकडे. रंजू बस. मला वेगळंच टेन्शन आहे. क्षुल्लक गोष्टीवरनं माझं डोकं खाती असतो. तुला परिस्थितीचं गांभीर्य कळतंय? त्या मनमानी तोंड उघडलं तर माझं काय होईल? या सगळ्याचा विचार ना आधी करायला पाहिजे. आता काय उपयोग आहे याचा विचार करून? हे बघ म्हणे मी काय घाबरलो वगैरे नाहीये. मला जरा टेन्शन आलं एवढं. दिसते चेहऱ्यावर, दिसते तुमच्या टेन्शन आले ते. 12 वाजले तोंडावर. ती तुमचं नाव घेईल का काय? ती सतत टांगती तलवार असते तुमच्या डोक्यावर. केलाच होता ऍक्सिडेंट, जिवंत कशाला ठेवलं तिला? मारून टाकायचं ना. काय झालं? बसली का दाखिळी आता? नाही मी प्रयत्न तोच केला होता पण आपलं नशीब खराब. दुसरं काय? आपलं नशीब फुटकं आणि तिचं नशीब चांगलं म्हणून वाचली ती. म्हणून म्हणतोय अजून टेन्शन देऊ नकोस डोक्याला. काय करणार काय तुम्ही आता? बघू, विचार करतो. बघू नुसतं बघू. मला नाही वाटत इथून पुढे तुमच्याकडनं काय होईल. मनवा सूप आणलंय तुमच्यासाठी. सूप पिऊन घ्या. चला. हा उठताय? हा. भूक लागली असेल ना? नाही राजू, ऍक्च्युली भूक नाहीये मला. नाही थोडं खाऊन घ्या. नको, मला तोंडाला चव नाही ना, त्यामुळे काही खावं. या बाबतीत मी काही ऐकणार नाही. गोळ्या घ्यायच्या, सूप प्यावं. राजू खरंच नकोय मला. थोडं कमा. आवडलं? छान. तुम्ही जेवला? तुमचं झालं की घेतो. नाही तुम्ही पण खा. मनवा नाही मी मी काही तुमच्यासाठी ऐकणार नाहीये. तुम्ही पण खाऊन घ्या. ठीक आहे. द्या.
पाणी घे. हा, खाताना बोलण्याची गरज आहे का म्हणवा, मी इथेच आहे. ते खाऊन घ्या मग बोला. राजवीर, हं? मी खरंच खूप लकी की मला तुमच्यासारखा नवरा मिळाला. किती काळजी घेता तुम्ही माझी. तुमच्याकडे काहीच मागावं लागत नाही. मागण्याआधीच तुम्ही सगळं दिलेलं असतं मला. आई बाबांशी एवढं छान वागताय, माझ्यावर मनापासून प्रेम करता. एक बायको म्हणून मला दुसरं काय हवं असेल सांगा. तसं असेल तर म्हणवा मी तुमच्यापेक्षा जास्त लकी आहे. प्रेम काय असतं ते तुम्ही शिकवलं मला. खूप प्रेम केलं माझ्यावर, सपोर्ट केला मला प्रत्येक गोष्टीत, मला समजून घेतलं. मी किती रागवलो तरी माझ्यासोबत थांबलात तुम्ही. तुम्हाला माहितीये, तुम्ही जेव्हापासून माझ्या आयुष्यात आल्या ना, मी खरंच खूप खुश आहे. मला आधी वाटायचं की मी आयुष्यात खूप एकटा आहे, माझ्यासोबत कोणीच नाही. पण जेव्हापासून तुम्ही आलात ना, सगळ्या गोष्टी बदलल्या. तुमच्यामुळे मला माझी आई परत मिळाली. आयुष्यात बऱ्याच अशा गोष्टी की ज्या फक्त तुमच्यामुळे आहेत. त्यामुळे ऍक्च्युली मी नाही सांगू शकत तुम्ही काय आहात माझ्यासाठी. राजवीर प्लीज, हे सगळं बोलून दाखवण्याची काहीच गरज नाही. नाही, गरज आहे मला. न बोलता तुम्ही माझ्यासाठी किती गोष्टी केल्या मला माहिती आहे. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. चला सूप पिऊन घ्या. राजवीर, काय रे, तू अजून झोपला नाहीस? नाही. अरे मग झोपायचं ना, 2-4 दिवस जागरण झालंय तुझं. मनवा कशी बरं आहेत आता, होतील हळूहळू रिकवर. थँक गॉड. काही बोलली ती कशाबद्दल? ते ऍक्सिडेंट विषयी, कसा झाला वगैरे काय? नाही. खरंच काही नाही बोलली? नाही. तू का विचारतोस? काळजीपोटी रे, काळजी वाटली म्हणून विचारलं. पण मला काय वाटतं माहितीये का, की शक्यतो आपण हा अपघाताचा विषय तिच्या समोर नकोच काढायला. म्हणजे बघ ना, आपण हा ऍक्सिडेंटचा विषय काढणार, मग तिथे आठवायचा प्रयत्न करणार, तिच्या डोक्यावर ताण येणार, त्रास होणार, म्हणून. बरं, तू ते ऑफिसला कधीपासून जायला सुरू करतोस? बघू, काही मदत लागली तर सांग. म्हणजे तुझ्यावर कामाचा खूप लोड असेल ना, म्हणून. माझी कामं करायला मी समर्थ आहे, तुझ्या मदतीची गरज नाही मला. मनवा, अगं चालतेस कशाला? नाही, मी बसूनच होते, कंटाळा आला म्हणून म्हटलं जरा पाय मोकळे करते. नाही नाही, ते काही नाही, तू बैस आधी. नाही, मी बसूनच होते. इतका माझं ऐकायचं, बैस. आई,
राजवीर कुठे? ते माझी औषधं आणायला गेलेत. मी त्यांना म्हणाले होते सकाळी जा, पण आताच गेले. मनवा, रागावली नाहीस ना माझ्यावर? मी काय रागवेन? तसं नाही ग, तुला बघायला हॉस्पिटलमध्ये एकदा पण आली नाही मी. काय माही तुम्ही पण एवढ्याशा कारणावरून रागवेन का मी? आणि राजवीर मला म्हणाले की मी शुद्धीवर येईपर्यंत तुम्ही देवासमोर बसून होतात. बरं मला सांग, आता कसं वाटतंय तुला? कशी वाटते मी तुम्हाला? अगं तुझं काय, परिस्थिती कशी असो तू सदैव हसतमुखच राहणार. आणि कितीही संकट आली तरी तू खचून गेली नाहीस. सगळ्यांना धीर दिलास, सगळ्यांना सांभाळून घेतलंस. नाही, आता आपल्या माणसांना आपण नाही सांभाळणार तर कोण सांभाळणार? मनवा, खरं सांगू का, तू घरात नसलीस ना की हे घर घर वाटत नाही ग. तू जिवंत केलंस या घराला. माई तुम्ही उगाच एवढं. नाही मनवा, आज सुद्धा मला तो दिवस आठवतो ज्या दिवशी तू मला म्हणाली होतीस आपल्या कुटुंबातला संवाद हरवलाय, पण मी सगळ्यांना एकत्र आणीन. नाही, मी जेव्हा माझ्या घरून निघत होते ना तेव्हा मला आई म्हणाली होती की मनू बेटा तू सासरी चाललीस, पण त्या घराला तुझं माहेर बनव, त्या घराला आपलंच कर. मी या घराला मनापासून आपलं मानलं. इथे मला राजवीर सारखा प्रेम करणारा नवरा मिळाला, आईसारखी माया लावणाऱ्या तुम्ही मिळाल्या. तुला सांगू मनवा, या घराची सून म्हणून तू तुझं प्रत्येक कर्तव्य पूर्ण केलेस, पण त्याचबरोबर एका आईला तिचा मान सन्मान, तिचं आई पण परत मिळवून दिलंस. खऱ्या अर्थानं या 4 भिंतींना तू घर बनवलंस. आता परत आम्हाला सोडून लांब जायचं नाही. तुला काही झालं असतं तर मनवा काय केलं असतं आम्ही? मी कधीच या घरापासून लांब नाही जाणार, प्रॉमिस. नाही, काय चाललंय? आलास तू. एक सांगायचं होतं तुला, माझ्या मुलीशी आता अजिबात भांडायचं नाही. ओके, पर माई फक्त तुझ्या मुलीलाच जवळ घेणार तू, मला नाही. अरे नाही, ये तू पण बस. सुखी राहा बाळांनो. माई काय करतेस? फराळाचं करते. मी मदत करतो तुला. तू हा, तू काय करतेस आता? करंजा करते. करंजा करतेस ना? मनवांना खूप आवडतं, मला शिकव कसं करतात. काय हसायला काय झालं माई? अरे तुझं बालपण आठवलं का? अरे लहानपणी दिवाळी आली ना की तू साधनाला फराळ बनवताना मदत करायचा. तुला आठवतंय का? मला आठवतंय, मी एकदा काहीतरी करत होतो आणि मला चटका पण बसला होता. आई खूप डिस्टर्ब झाली. हो. नाही, मस्त दिवस होते ना ते. हो, पण मी काय म्हणते राजवीर, मी हे सगळं करते ना, तू जा. नाही, करू दे ना प्लीज. ठीक आहे, तू काय ऐकायचं नाही. मला शिकव करंजी कशी करतात. बरं, हे करंजी करण्यासाठी ना आधी हे सारण करायला लागतं. हे केलंय ना पारी, ह्याच्यामध्ये हे भरायचं. हे बघ, हे अशी झाली. आता बघ तुला जमतंय कसं ते. हे घेऊ? हो, ते. अरे अजून पुढे घे.
नाही थोडी वाकडी झाली ना. असू दे, काही हरकत नाही. राजवीर, खूप बरं वाटतंय तुला असं बघून.